मुंबईमध्ये येणाऱ्या माणसाला मराठी शिकला पाहिजे असं नाही, असं भैयाजी जोशी यांनी म्हटलंय। घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं भैयाजी जोशी यांनी म्हटलं। संघाचे भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यानं वादाची ठिणगी पडली। भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे राजद्रोह अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे फारच काय असं वाटतं। राजभाषा अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं। हे भैयाजी जोशींच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेला या राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल। नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाही, तुमच्या दुधात भेसळ आहे आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगावं। आणि त्यांचे जे दोन मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना, दोन मिंधे लाचार, बरं का, त्यांनी सांगावं, उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात हिंमत असेल तर। आणि नुसतं सांगू नका, निषेध करा, धिक्कार करा। ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं, बोला। मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे। या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत। दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत। याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकतं।